तुम्ही आयुष्य जगताय की आयुष्याला कंट्रोल करण्याच्या प्रयत्नात स्वतःलाच हरवत चालला आहात? सगळं आपल्या मनासारखं व्हावं ही इच्छा नाही, ही एक सवय आहे आणि हीच सवय आपल्याला सर्वात जास्त त्रास देते. नमस्कार मंडळी, मनाशी संवाद या मालिकेच्या डे 4 मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बोलणार आहोत एका अशा सवयीबद्दल जी आपल्याला जाणवतही नाही, पण आयुष्यभर तिचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि ती सवय म्हणजे कंट्रोल करण्याची सवय. लोकांनी आपल्या मनासारखं वागावं, परिस्थिती आपल्याच प्लॅननुसार घडावी, काहीही चुकीचं घडू नये. आपण हे सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो, पण खरा प्रश्न मात्र आपण विसरूनच जातो. आपण खरंच हे सगळं कंट्रोल करू शकतो का? कंट्रोलची सवय म्हणजे नक्की काय? कंट्रोलची सवय म्हणजे नक्की काय तर बाहेरचं जग आपल्याच अपेक्षेनुसार चालावं अशी आतली सुप्त इच्छा, किंवा त्याला आपण गरजही म्हणू शकतो. मग ही गरज निर्माण कुठून होते? तर असुरक्षिततेच्या भावनेतून, भीतीच्या भावनेतून. नाकारले जाण्याची भीती असते, अनिश्चितता असते. आपल्याला काय वाटतं माहितीये? जर सगळंच आपल्या कंट्रोलमध्ये असेल तर मी सुरक्षित असेल. पण खरं काय आहे? जीवन कधीच आपल्या कंट्रोलमध्ये नसतं आणि हेच त्याचं खरं सौंदर्य आहे. आता हेच पहा ना, आपण काय काय कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो. पहिली गोष्ट तर लोक. समोरच्याने आपल्याशी काय बोलावं, त्यांनी आपल्याला कसं ट्रीट करावं, त्यांनी आपल्याला समजून घ्यावं, ही प्रत्येकाची अपेक्षा असते. पण सत्य परिस्थिती म्हणजे प्रत्येकाला स्वतःचे असे विचार विश्व असते आणि तो त्यानुसारच वागत असतो. दुसरी गोष्ट जी लोकांना नेहमीच आपल्या कंट्रोलमध्ये असावी असं वाटत असतं, ते म्हणजे भविष्य. काय होईल, कसं होईल, लोक काय विचार करतील, मी जर फेल झालो तर. पण सत्य काय आहे माहितीये? भविष्य कंट्रोल करणं म्हणजे एन्झायटीला आमंत्रण देणं. तिसरी गोष्ट जी लोकांना वाटते एकदम सहज आहे, आपण कंट्रोल करूच शकतो, ती म्हणजे भावना. मला राग येऊ नये, मला दुखावलं जाऊ नये, मला कमजोर पडायचं नाहीये कोणासमोर. या भावना जेव्हा आपण शरीरात साठवून ठेवतो ना, किंवा कंट्रोल करतो की त्या दडपल्या जातात आणि मग शारीरिक दुखणी वाढतात. हे सत्य खूप कमी जणांना माहिती असतं. 2 वीक पूर्वी माझ्याकडे ना एक क्लायंट आल्या, आपल्या 8वीत शिकत असलेल्या मुलाला घेऊन. मी जेव्हा एक एक करून त्या दोघांशी बोलले ना, तेव्हा मला असं जाणवलं की ती आई आपल्या मुलाच्या प्रत्येक गोष्टी कंट्रोल करत असते. जसं की त्याने काय खावं, कोणाशी मैत्री करावी, कोणते करिअर निवडावे, कोणते कपडे घालावे. त्यांना असं वाटतं की त्या आपल्या मुलाचं भलं करतात, पण परिणाम उलट होतात. तो मुलगा खूप जास्त घाबरट बनला आहे, त्याची निर्णय क्षमता शून्य झाली आहे, आत्मविश्वास खूपच कमी झाला आहे, ते खूप जास्त इमोशनल झाला आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून त्याला लगेच रडू येतं. मी त्यांना समजवलं की कंट्रोल म्हणजे प्रेम नसतं, कंट्रोल करणं म्हणजेच भीतीचा दुसरा चेहरा. तुम्ही आई आहात, तुम्हाला वाटतं तुमच्या मुलाचं भलं व्हावं, तुम्ही त्याला कंट्रोल न करताही प्रेमाने सगळं समजून सांगू शकता. त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी मला आणि त्यांच्या मुलाला विश्वास दिला. कंट्रोलची सवय आपल्याला कसा त्रास देते? एक तर सतत ताण जाणवतो, कारण जग आपल्या मनासारखं कधीच वागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे नात्यांमध्ये तणाव येतो. लोकांना कंट्रोल करणं म्हणजे त्यांना त्यांच्याच अस्तित्वापासून दूर नेणं. निराशा, अपेक्षा जितक्या जास्त, फ्रस्ट्रेशन तितकंच जास्त. स्वतःवर राग, कुणीच माझ्या मनासारखं वागत नाही या गोष्टीचा राग येतो आणि मनात गिल्ट निर्माण होतो.
आज स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी कंट्रोल करत आहे की मला कंट्रोल गमावण्याची भीती वाटत आहे. एक सत्य सांगते, कंट्रोल सोडल्यावर काय काय बदलतं. कंट्रोल सोडणं म्हणजे हार मानणं नाही. खूप जणांचा असा गैरसमज असतो, मी जर एखाद्याला धाकात नाही ठेवलं, कंट्रोलमध्ये नाही ठेवलं म्हणजे माझ्या संस्कारांचा, माझ्या प्रेमाची हार आहे. पण तसं नाही आहे. कंट्रोल सोडणं म्हणजे समोरच्यावर विश्वास ठेवणं. बदल काय काय होतात माहिती आहे? बदल 1, मन हलकं होतं, कारण तुम्ही सगळंच ओझं उतरवून टाकता. बदल 2, नात्यामध्ये मोकळेपणा येतो. समोरच्याला स्वतःसारखंच राहून दिलं, वागू दिलं की प्रेम वाढतं. बदल 3, चिंता कमी होते. फ्युचर कंट्रोल करत नाही म्हणून प्रेझेंटमध्ये जगायला शिकतो आपण. बदल 4, आत्मविश्वास वाढतो, कारण आपण परिस्थिती नाही तर प्रतिक्रिया कंट्रोल करत असतो. आपल्याला बऱ्याच जणांना कंट्रोल सोडायचा तर असतो, पण सुरुवात नक्की कशी करावी हेच कळत नाही. तर कंट्रोल सोडायला आपल्याला काही प्रॅक्टिकल करायचे आहेत. स्टेप 1, फरक ओळखा. माझ्या कंट्रोलमध्ये कोणत्या गोष्टी आहेत आणि कोणत्या नाही ते ओळखा. उदाहरणार्थ, माझं वागणं माझ्या कंट्रोलमध्ये आहे, पण समोरच्याचं वागणं मी कंट्रोल करू शकत नाही. स्टेप 2, लेट इट बीचा सराव करा. लहान लहान गोष्टींनी सुरुवात करा. कोणी उशिरा आलं, एखादा प्लॅन अचानक चेंज झाला किंवा खूप जास्त ट्रॅफिक लागलं, मनाला सांगा, ठीक आहे. स्टेप 3, अनिश्चिततेशी मैत्री करा. जीवन हे अनप्रेडिक्टेबल असतं आणि तेच त्याचं खरं सौंदर्य असतं. म्हणूनच सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न थांबवा. जीवनावर विश्वास ठेवायला शिका. जे तुमच्या हातात आहे तेच करा, बाकी सगळं सोडून द्या. कारण जेव्हा आपण कंट्रोल सोडतो तेव्हा जीवन आपल्याला आधार देतं. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये लिहा, मी कंट्रोल सोडायला तयार आहे. पुढच्या भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अजून पुढे खूप छान छान व्हिडिओ आणि विषय घेऊन येणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.